नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी-फार्म प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या संदर्भात जे काही तुमच्या मनामध्ये सर्व शंका आहेत त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अर्थात लक्षात ठेवा, डी-फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी CET किंवा नीटची आवश्यकता नाही आहे. तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरून अर्थात PCB असेल, PCM असेल त्याच्या मार्क्सवरून ॲडमिशन होतं. कोणताही ग्रुप चालेल, PCM असेल, PCB असेल, कुठलाही ग्रुप असेल तरी चालतो. ठीक आहे. या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस कुठे होणार आहे, तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे phd26.dte.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अर्थात या ठिकाणी 10+2 12th सायन्स तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. PCB किंवा PCM कोणताही ग्रुप असेल तरी चालणार आहे. ठीक आहे. यानंतर ॲडमिशन प्रोसेससाठी कशा पद्धतीनं टप्पे असतात, तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे की 2 पद्धतीनं होतं. एक तर तुम्ही फिजिकल पद्धतीनं स्वतः डॉक्युमेंट घेऊन FC सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. फॉर्म भरताना तो ऑप्शन विचारला जातो. किंवा या ठिकाणी स्क्रुटिनी पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीनं केलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. त्यानंतर फी किती आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी 400 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 इतकी फी असणार आहे. अर्थात शेड्यूल आहे ते कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस केलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट कोणते लागू शकतात. सर्वांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तुमचं 10thचा रिझल्ट लागणार आहे. 10thचं बोर्ड सर्टिफिकेट देखील लागणार आहे. 2 असतात. तुम्ही अजूनपर्यंत 10thचं बोर्ड सर्टिफिकेट शाळेतून घेतलं नसेल तर ते कलेक्ट करा. तुमचा 12th नंतरचा LC लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. लक्षात ठेवा, नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या. आणि डोमासाईल सर्टिफिकेट नसेल आणि तुमच्याकडे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा या ठिकाणी तुमच्याजवळ तुमचा जन्माचा दाखला असेल ज्यावरती नॅशनॅलिटी इंडियन असा उल्लेख असेल तर ते देखील डॉक्युमेंट तुम्हाला चालू शकतं. पण तुमचा जन्म महाराष्ट्रातला असणं गरजेचं आहे. अदरवाईज डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही याआधी देखील काढलेलं असेल तर बेटर. तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत असेल काही कॅटेगरी SC STला तर तुम्हाला व्हॅलिडिटी देखील लागणार आहे. SEBC मराठा आरक्षण जे नव्यानं लागू झालेलं आहे त्यांच्याकडे आत्ताच व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीसाठी पुन्हा मुदत दिली जाते. आणि आता जरी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही रिसिप्ट किंवा अवेलेबल नॉट अवेलेबल हा पर्याय निवडून पुढची प्रोसेस करू शकता. डिप्लोमाच्या ॲडमिशन प्रोसेससाठी मोस्टली व्हॅलिडिटी विचारली जात नाही, हा एक ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की नॉन क्रिमी लेयर तुमच्याकडे जे लागतं त्याची एक्सपायरी झालेली नाही ना बघा. कारण 31 मार्च 2026 ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्या नॉन क्रिमी लेअरवरती 31 मार्च 2027 किंवा त्या पुढची तारीख असणं गरजेचं आहे. मराठा आरक्षण लागू असल्यामुळं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केवळ SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्यातलं EWS त्यांना मिळतच नाही आहे. केंद्राचं मिळतं पण ते राज्यातल्या ॲडमिशनसाठी लागू होत नाही. ही देखील चूक बऱ्याच जणांची होते म्हणून मी वारंवार सांगतोय. ही सगळी काही कागदपत्रं आहेत. तुमच्या कास्ट संदर्भातली डॉक्युमेंट असतील, तुमचे नॉर्मल डॉक्युमेंट आहेत, 12thचा रिझल्ट देखील तुम्हाला लागणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. ओके. तर 2 पर्याय आहेत. स्क्रुटिनी ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता किंवा फिजिकल पद्धतीनं FC सेंटरवरती जाऊन करू शकता. जर तुमच्याजवळ कुठलं फार्मसी कॉलेज असेल जे की FC सेंटर, फॅसिलिटी सेंटर ज्याला आपण सुविधा केंद्र म्हणतो ते असेल तर तिथं जाऊन स्वतः फॉर्म व्हेरीफाय केला तरी बरं पडेल. कारण त्या ठिकाणी काही डॉक्युमेंटची त्रुटी असेल ते तुम्हाला समोरासमोर सांगतील आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही ते करेक्शन्स आहेत ते करून घेऊ शकता. सध्या लास्ट डेट रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची 15 जुलै 2026 आहे. ही डेट निश्चितच वाढणार आहे कारण अजून B.Pharmची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे. नीटचा रिझल्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती प्रोसेस सुरू होणार नाही. बऱ्यापैकी वेळ आहे. पण बरेच विद्यार्थी काय करतात, ज्यांना CET नीटला कमी मार्क्स आहेत पण 12thला ग्रुपला चांगले मार्क्स आहेत त्यामुळे ते ट्राय करतात की डिप्लोमाला गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज मिळत असेल तर ते विचार करत असतात. पुढे एक मी व्हिडिओ बनवेल की ज्यामध्ये D.Pharm करावं की B.Pharm करावं, कुठलं कॉलेज असेल, काय विचार करावा, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. आत्ता तुर्तास काय आहे, 30 जून 2026 म्हणजे आजपासून ते 15 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला D.Pharmसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याच कालावधीमध्ये तुम्ही जर स्क्रुटिनी निवडलं तर ऑनलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. अदरवाईज तुम्ही जर फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडला तर जवळचं कुठलं FC सेंटर आहे तिथे जाऊन डॉक्युमेंट घेऊन तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि त्या वेळात जाऊन तुमचे डॉक्युमेंट फिजिकल पद्धतीनं दाखवून फॉर्म आहे तो व्हेरीफाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. त्यानंतर पुढची प्रोसेस असते तात्पुरती गुणवत्ता यादी येणं. अर्थात तुम्ही भरलेले नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का. आता जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल आणि तुम्ही ओपनमध्ये फॉर्म तुमचा असेल तर नंतर तो तुमच्या कॅटेगरीमध्ये डॉक्युमेंट आल्यावर कन्वर्ट करू शकता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता,
कॅप राऊंड सुरू होतील. या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे. कसे कसे कुठले टप्पे असतात ती माहिती वेळोवेळी तुम्हाला दिली जाईल. अर्थात ग्रीव्हियन्स पिरियड असतो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ग्रीव्हियन्स पिरियड असतो. त्यामध्ये तुम्ही फॉर्ममधल्या चुका दुरुस्त करता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते आणि मग तुम्ही कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरता. ऑप्शन फॉर्म भरता म्हणजे तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेजची यादी देता आणि तिथे असलेल्या मेरिटनुसार तुमचा कॉलेजला नंबर लागतो. अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होत असते. सगळ्या टप्प्यावरती प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं होते याबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी दिली जाईल. त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी या ठिकाणी डी फार्मला प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.